नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. चला आज आपण काय भाजी बनवत आहे मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, आज आपण ताजे ताजे असे कवळे असे गिलके घेतले आहे. गिलक्याची आज भाजी आपण बनवणार आहोत. तर ती कशी बनवता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर प्रथम आपण गिलके कापून घेणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, असे छान असे बारीक आपण हे गिलके कापून घेतले आहे. आणि ह्या गिलक्यामध्ये आपण पाणी टाकत आहोत. पाणी का टाकत आहोत, गिलक्याचं तुरट पाणी निघून जातं आणि गिलके काळे पडत नाही, हिरवेच राहतात. म्हणजे भाजीत छान लागतात तर खावायला बी मन वाटतं. नाही तर काळे गिलके पडल्यावर चांगले लागत नाही. तर आज आपण गिलक्याची भाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं मी ते घेतलेलं आहे. तर हे बघा, शेंगदाणे लावून गिलके बनवणार आहे. शेंगदाणे घेतले, लसूण घेतलेलं आहे आणि थोडेसे जिरे घेतलेले आहे. याचं आपण वाटण करणार आहोत. दुसरं साहित्य, टमाटे घेतले, कांदा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. तर आता आपण चला शेंगदाण्याचं आणि याचं वाटण करून घेणार आहोत. तर चला मैत्रिणी, गिलक्याची भाजी कशी बनवता मी ते तुम्हाला दाखवत आहे. आता सर्वात प्रथम आपण तेल टाकलं आहे. आता ह्या तेलामध्ये आपण कांदा टाकणार आहोत फोडणीला. कांदा आणि टमाटे, कोथिंबीर, याला असं छान असं तडका द्यायचा. याच्या तडक्यामध्ये ना मीठ टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. हे बघा, असं छान हलवायचं. असं गरा छान हलवून घेतलं मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तिखट. 2 चम्मच तिखट चांगलं असं हलवून घ्यायचं. असं छान असं हलवून घ्यायचं बघा, तर येण्याचं. नंतर त्याच्यावर टाकायचं आहे आपल्याला शेंगदाणे आणि तो मसाला आपण वाटला होता ना मैत्रिणी, तो. आणि असं छान असा हलवून घ्यायचा बघा. असं एकजीव असं छान असं हलवून घ्यायचं. नंतर त्याच्यावर टाकणार आहोत थोडंसं मसाला शिजण्यासाठी पाणी. तर हा मसाला शिजण्यासाठी आपण पाणी टाकलेलं आहे. तर असं छान असा आता छान असा मस्तपैकी आता हा मसाला शिजत आहे. तर मसाला छान असा हलवून घ्यायचा. मीठ टाकलेलं आहे आपण, असं छान असा हलवून घ्यायचा मसाला. अजून थोडा छान असा शिजू द्यायचा. हा मसाला असा छान शिजत आहे. हळद बी थोडीशी टाकायची. हळद नव्हती टाकली ना. आणि असा छान असा परतून घ्यायचा मसाला. वर चांगली तरी येऊपर्यंत चांगला शिजून घ्यायचा. आता बघा, वर अशी छान अशी तरी येत आहे. ही तरी येते ह्या पद्धतीने चांगला असा शिजवायचा गादा. हे बघा, आता हा मसाला आपला छान असा गादा शिजलेला आहे. आता मैत्रिणी, हे बघा तरी दिसते ना कशी तरी आलेली मसाल्यावर. तर आता आपण त्याच्यामध्ये मस्त असे छान गिलके टाकणार आहोत. हे बघा, असे गिलके धुवून असे टाकायचे आहे. गिलक्याचं सगळं पाणी काढून घेतलं आहे आपण, घाण पाणी. गिलके स्वच्छ असे करून घेतलेले आहे. आता छान असं परतवायचं. एका हातात मोबाईल असल्यामुळे मला एकच हाताने सर्व करावं लागत आहे.
तर हे बघा, तर असं छान असं गिलकं असं परतून घ्यायचं. तर माणसाने भाजी केली अशी मन लावून, तर असं वाटतं किती खावा अशी भाजी करायची. म्हणजे माणूस एक पोळी खाण्याचे 2 पोळ्या खातो. तर अशी छान अशी गिलक्याची भाजी आरोग्याला खूप चांगली असते, बाळातणीसाठी चांगली असते आणि आपल्यासाठी बी चांगली असते. आणि हातापायाची सूज गिलक्याच्या भाजीने उतरते. तर गिलक्याची भाजी हप्त्यातून एक वेळेस का होईना मैत्रिणींनो बनवून खायची. तर ह्या पद्धतीने अशी छान अशी गिलक्याची भाजी बनवायची, खायची. चॅनलला लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं. आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. तर आता आपण शिजायसाठी पाणी टाकलं आहे आणि आता गिलके आपले शिजण्यासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. असं चांगलं हलवून घ्यायचं. त्याच्यावर झाकण ठेवलं म्हणजे गिलके मस्तपैकी असे छान शिजतील. तर बघा मैत्रिणींनो, मी कशी भाजी बनवलेली आहे या पद्धतीने तुम्ही बनवा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. साधे आणि सोपी आपली गिलक्याची भाजी. ही बघा तरी कशी येते, बघा कशी तरी यायला लागली मस्तपैकी भाजीवर छान अशी. तर ह्या पद्धतीने बनवा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. गिलक्याची भाजी आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, अर्धा सोडू नका, व्हिडिओ हा पूर्ण बघा. तर चला मैत्रिणी, दुसरी रेसिपी मी लवकरात लवकर घेऊन येत आहे. तर बघा अशी गिलक्याची भाजी बनवा. तर आपले गिलके हे शिजणार आहे. आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहोत. छान अशी पौष्टिक अशी आपली गिलक्याची भाजी. मैत्रिणी, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधे आणि सोपी आणि लवकरच बनणारी गिलक्याची भाजी. तर मैत्रिणी बघा, अशा भाज्या खाल्ल्याने शरीराला बी चांगलं असतं. डायबिटीस वगैरे अशा आजारांना बी चांगलं असतं. पालेभाज्या खाणे हे खूप चांगलं असतं शरीराला. तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, इतरांना बी बनवून चारा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा मैत्रिणी माझा. चला मैत्रिणी, भाजी होत आहे आपली, मी झाकण ठेवत आहे. चला मैत्रिणींनो, बघूया गिलक्याची भाजी तयार झाली काय. छान अशी गिलक्याची भाजी आपली तयार झालेली आहे. कारण गिलके हे कसे शिजण्यासाठी नरम असतात, लवकर शिजतात आणि एकदम छान अशी बघा बनलेली आहे आपली गिलक्याची भाजी. त्याला थोडा अंगचा रस्सा बी पाहिजे तर खायला चांगली होते. पण कोणी कोणी कसं सुकी बी करतात, तर आपण थोडीशी अंगच्या रस्स्याची बनवलेली आहे. तर आता आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे मैत्रिणी. तर चला आता या पद्धतीने तुम्ही करा, खाऊन बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही भाजी हे गिलके कसे लवकर शिजतात ना मैत्रिणी. हे बघा लय लवकर शिजतात गिलके. आता आपण मंद आचरणावर ठेवणार आहोत. तर आपली गिलक्याची भाजी छान अशी पैकी तयार झाली. चपातीबरोबर खा, कोणत्या बी भाकरीबरोबर खा, पण मस्त अशी केलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा मैत्रिणी, आपली गिलक्याची भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका.